नम्रतेनं सेवा करते. नामयाची जणी सवेवेची शेणी. ही कीर्ती पोहोचली उत्तर प्रदेशामध्ये, काशीपर्यंत कीर्ती पोहोचली. त्या काशीमध्ये कबीर महाराज होते, एक समकालीन सगळे संत वर्ग आहे. तर ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, हे कबीर महाराज तिकडं, संत रोहिदास, हे सगळे समकालीन संत. तर काशीपर्यंत महिमा पोहोचला. आणि काशीमध्ये कबीर महाराजांना इच्छा झाली की म्हणले अशी एक महान संत पंढरपुरामध्ये राहते, तिचं दर्शन तरी घेऊन यावं. कारण जिकडे कुठे जर तुम्हाला कळालं, आजकाल तर मोबाईल मध्ये लगेच कळतंय, तर अशा महान संतांचं दर्शन एकदा करावं आयुष्यामध्ये. लव मात्र साधू संगे सर्व सिद्धी है, अशा या एखाद्या साधूच पांडुरंगाच्या महान भक्ताचं नुसतं दर्शन जरी झालं तरी सगळी पाप नष्ट होतात आपली. म्हणून महान भक्ताचं संतांचं दर्शन व्हायला पाहिजे. आणि मग कबीर महाराजांनी ओळखलं की जनाबाईशी भगवंत बोलतात, तिची कामं करतात, काय तो अधिकार त्या जनाबाईचा, अशा या जनाबाईचं या संताचं दर्शन मला झालं पाहिजे. काशीवरून पायपीट करत ते कबीर महाराज पंढरपुरामध्ये पोहोचले. आणि त्यांना विचारलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही कबीर महाराजांनी. ते म्हणले पांडुरंगाचं दर्शन नंतर, पहिलं जनाबाईचं मला दर्शन करायचं आहे म्हणले. कारण भक्ताची महती भगवंतापेक्षा जास्त आहे. आणि मग पंढरपुरामध्ये आल्यानंतर म्हणले जनाबाई कुठं राहते, कोणीतरी सांगितलं ते नामदेवाचं घर आहे पुढं, तिकडे जावा आणि तिकडं ते राहते जनाबाई. नामदेवाच्या घरी गेले, घरामध्ये विचारलं तर सांगितलं जनाबाई कुठे आहे. अहो म्हणले कबीर महाराज तुमचंही नाव आम्ही ऐकलेलं आहे, या बसा काही खावा. नाही नाही म्हणले, जोपर्यंत त्या जनाचं दर्शन होत नाही तोपर्यंत मी काही घेणार नाही. अशी ओढ लागायला लागते भगवंताच्या भक्तांच्या भेटीची ओढ. हा एक मोठा विषय आहे खरं तर. भगवंताची ओढ वेगळी, भक्तांच्या भेटायची वेळ वेगळी. भगवंताला भेटल्यानंतर जो आनंद येतो त्याच्या लाखो पटीने जास्त एखाद्या शुद्ध भक्ताला भेटल्यानंतर आनंद होतो. जनाबाईचं दर्शन करायचं म्हणून कबीर महाराज आसुसलेले आहेत. एवढ्या दिवस चालून चालून गोपाळ आले. कोणीतरी सांगितलं नामदेव महाराजांचं शेत आहे इकडं. आता जे आपण बघतो नाही गोपाळपूर मध्ये मंदिर आहे का, गोपाळ कृष्ण भगवान की जय, रामदेव महाराजांचं शेत इकडं होतं. तर म्हणे कोणीतरी सांगितलं की ते शेतामध्ये गेले म्हणे, गोपाळपूरला गेले म्हणे. मग सगळे ते कबीर महाराज इकडे आले, या गोपाळपुरामध्ये आले. आणि कबीर महाराजांनी या ठिकाणी बघितलं त्या शेतामध्ये काही महिला होत्या आणि त्यांची भांडणं चालू होती. कबीर महाराज पोहोचले, बायकांची जोरदार भांडणं चालू होती. फक्त केसाला धरून आता वाढायचं बाकी होतं. एकमेकीला शिव्या घालतायत आणि चालू आहे. मग तिथं आल्यानंतर त्यांना वाटलं, तिकडे त्यांनी बघितलं म्हणजे शेत तर आहे, महिला पण दिसत आहेत, पण तिकडे जनाबाई असण्याची काही शक्यता नाहीये म्हणे. कारण भांडणारी असं कुठं संत असते का हो? अशी भांडणारी बाई कुठं काही संत असते का? ते म्हणले इथं नाही काही शक्यता. जनाबाई कुठे आहे? हा म्हणले तीच तर जनाबाई आहे म्हणले, जवळ जाऊन बघा म्हणले. मग कबीर महाराज आले इकडे, जवळ गेले. म्हणजे जनाबाई कोण आहे, कोणाला विचारलं. ज्या बाई संग भांडण लागलं होतं, भांडण या गोष्टीचं लागलं होतं की जनाबाईनी काही गौऱ्या लावल्या होत्या, थापल्या होत्या, त्या बाईनी काही गौऱ्या लावल्या होत्या. तर त्या गौऱ्या अशा रचल्या होत्या वाळल्यानंतर. तर त्या बाईनी काय केलं, जनाबाई यायच्या आधी तिच्या काही गौऱ्या चोरल्या आणि तिच्या गौऱ्या आतमध्ये लपवून ठेवल्या आणि वरनं हिच्या गौऱ्या लावल्या. असा पराक्रम त्या महिलेनं केला. मग असं केल्यानंतर मग तिथं ते पोचले कबीर महाराज. आणि कबीराने विचारलं जनाबाई कोण आहे ह्यात तुमच्यापैकी? तर ते म्हणले ही काय म्हणली, हीच ती जणी आहे म्हणली. तुम्ही कोण आहे म्हणले? मी म्हणले मी काशीवर ना आलोय, कबीर आहे माझं नाव, कबीर महाराज आहे म्हणले. म्हणले थांबा. मग म्हणले ते जनाबाई संग ते कबीर महाराजांना आश्चर्य झाले की हिला जणी म्हणते. त्या कबीराने डोक्याला हात लावून घेतला. म्हणले वर्षभर पायपीट करून त्या काशीवरनं मी इथं आलो म्हणले त्या जनाचं दर्शन घ्यायला. आजकाल म्हणले लोक काय संदेश काय व्यवस्थित पाठवत नाहीत म्हणले. आता व्हॉट्सअपला येणारा प्रत्येकच न्यूज काय खरी नसते, बरोबर आहे की नाही? कितीतरी फेक न्यूज असतात. तर तसंच काय झालं, कबीरांना वाटलं की म्हणले काय झालं हे, मी तर त्या जनाबाईचं दर्शन करायला आलोय म्हणले, पण म्हणले आजकाल लोक काय खरं बोलत नाहीत, खोटी माहिती माझ्यापर्यंत पोहोचली म्हणले. महान संत आहे म्हणे जनाबाई म्हणून सांगितलं. ही तरी भांडकुदळी बाई आहे म्हणले, गौऱ्यासाठी भांडती म्हणले, इथे घाणघाण शिव्या बी येते. आणि मग असं झाल्यानंतर कबीराने डोक्याला हात लावला आणि मग कबीर महाराज निघाले.
विचार नाराज होऊन निघाले माघारी. आता जाऊ म्हणले तर काशीला, काय करायचं, हा? काशीच बरी आपली. आणि मग कबीर महाराज निघाले. इतक्यात जनाबाई ओरडली, अय महाराज कुठं निघालाय? हा, ते म्हणले बाई नीट कशी बोलते बाई. म्हणले महाराज कशाला कशाला आलाय म्हणले तुम्ही इथं. हा, ते म्हणले काय झालं काय, मी काय चूक केली का? चूक काय म्हणली, चांगलं भांडण रंगात आलतं म्हणली आमची, मध्ये येऊन बिनकामाचं भांडण थांबवलं म्हणली. हा, चांगलं भांडण रंगात आलतं म्हणली आमचं, ती गौरी आम्ही घेत होती म्हणली भांडण तुझ्याकडनं, मध्ये येऊन बिनकामाचं तुम्ही बोलला म्हणली, भांडण थांबलं का नाही आमचं? म्हणली काय बाय हो म्हणले. हा, संत सोडा म्हणले, हिला साधारण स्त्री म्हणणं सुद्धा अवघड आहे म्हणले. ती म्हणली आता आमचं भांडण मिटवून जावा, एवढं काशीवर ना आलाय तर म्हणले. म्हणले काय करू शकतो मी म्हणले. ते म्हणले माझ्या गौऱ्या हिने आतमध्ये घातलेत म्हणले, वरनं हिच्या गौऱ्या लावल्यात म्हणले. तर म्हणले आता ही माझ्या गौऱ्या आणि हिच्या गौऱ्या वेगळ्या करा म्हणले. कबीर महाराज म्हणले आता गौऱ्या सगळ्या सारख्याच दिसत आहेत. तर म्हणले कसं काय मी वेगळं करणार सांगा. मग ते म्हणले मला माहिती आहे म्हणले, मी ज्या गौऱ्या थापलेल्या आहेत तर ती मी भगवंताचं कीर्तन करत करत गौऱ्या थापलेल्या आहेत, आणि माझ्या प्रत्येक गौरीमधनं आवाज येणार म्हणले विठ्ठल 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 माझ्या प्रत्येक गौरीमधनं आवाज येणार आहे म्हणजे. आता मात्र कबीर महाराजांना थोडस म्हणले काहीतरी आहे म्हणले इथं. गौरीतनं आवाज येतोय विठ्ठल म्हणजे काहीतरी आहे म्हणले. मग त्याला म्हटलं ठीक आहे बघू म्हणले. कारण संतांना ओळखणं एवढं सोपं नाहीये, गुरुला ओळखणं एवढं सोपं नाही. ते साधारणच दिसतात, परंतु म्हणून आपला पहिला नामप्रत काय आहे? काय पहिला नामप्रत? निंदा करणे. दुसरा काय? शिवब्रह्मादी देवांच्या नावाला नामस्कार त्यांच्या समोर. हे सगळं जर तुम्ही जाणलं. तिसरा काय? सगळं विचारणार नाही. श्री गुरूंच्या वदने करणं, गुरूंना समजणं, संतांना समजणं, गुरुला साधारण व्यक्ती समजणं हा पण एक नामापराध आहे. संतांना समजणं फार कठीण आहे. आणि मग त्या ठिकाणी कबीर महाराजांना तसंच वाटलं. कबीर महाराजांनी त्या ठिकाणी जनाबाईला म्हटलं ठीक आहे, एक गौरी घ्यायची, कानाला लावायची. काय आवाज येत नव्हता, आवाजच येईना. मग जवळजवळ निम्मा ठिकाणा झाला. नाही म्हणले आता येईल नक्की आवाज म्हणजे. आणि मग कबीरांनी जसा आतमध्ये त्या ढिगाऱ्यात आतमध्ये हात घातला, एक गौरी कानाला लावली. त्या गौरीमधनं आवाज यायला विठ्ठल 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 विठ्ठल. त्या गौऱ्यामधनं आवाज यायला लागला विठ्ठल 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 विठ्ठल. शुद्ध भक्तांच्या मध्ये एवढी ताकद असते की ज्या वस्तूला ते स्पर्श करतात त्याला सुद्धा नाममय करतात. म्हणून मी सांगितलं की नाव जे आहे भगवंताचं हे हाडामध्ये घुसावं लागतं. अजून आपल्या डोक्यात सुद्धा घुसलं नाही. घुसलंय का? हाडात कधी घुसणार? थंडी हाडामध्ये घुसते तर भगवंताचं नाव का हाडामध्ये घुसू शकत नाही? चोखामेळा महाराजांच्या सुद्धा हाडामध्ये नाव घुसलं होतं. त्यांची तर हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होते. आणि म्हणून चोखामेळा महाराज जेव्हा त्यांच्याकडे काही करताल ताल झांज काही नव्हतं वाजवायला, त्या चंद्रभागेच्या वाळवंटातलेच 2 दगड घ्यायचे आणि त्याचाच चिपळ्या करायच्या, त्याचाच टाळ करायचा, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. ते 2 दगड पुन्हा काम झाले की टाकून द्यायचे पुन्हा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. ते दगड सुद्धा पुन्हा बोलायचे विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या वस्तूला शुद्ध भक्त हात लावतात ती वस्तू सुद्धा भगवान नाममय होऊन जाते. एवढं नामस्मरण करावं लागतं. आपल्याला माळ हातात घेतल्यानंतर झपक्या द्या, म्हणजे इतकं आपलं नाव घेत असतं आपण जोरात. ते नाव आपल्याला असं वाटतं की लोखंडाचे चणे खाल्ल्यासारखं, फुटाणे खाल्ल्यासारखं. हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे. आपण किती प्रेमाने नाव घेतो भगवंताच. कधी एकदा माळ संपती 100 बाऱ्यावर काढून बघणार माळे. म्हणजे किती अवस्था गाठावी लागेल आपल्याला, विचार करा. की नावाचा एवढा प्रभाव की ते हरिनाम हाडामध्ये घुसावं लागतं. डोक्यात तर घुसावंच लागेल, नंतर हाडात घुसावं लागेल. आणि इतकं घुसेल की शरीर नाममय होईल. आणि तुमच्या शरीराला कोणी स्पर्श केला, ती वस्तू असो व्यक्ती असो, तो सुद्धा नाममय होऊन जाईल.
स्पर्श करायची सुद्धा गरज नाही. हरिदास ठाकूरांच्या जवळ एक वेश्या आली, 3 दिवस फक्त लांब बसली अंतरावर. 3 दिवसामध्ये भक्त झाली वेश्या सुद्धा. हा नावाचा प्रभाव आहे, ते नाव तिकडं पसरतं असं. आणि म्हणून जनाबाईंनी या ठिकाणी कोणत्याही अवस्थेमध्ये नाव घेऊ शकतो. भक्त प्रल्हादानी मातेच्या गर्भामध्ये नाव घेतलं. विचार करा, आईच्या गर्भामध्ये सुद्धा नाव घेऊ शकतो. दुसरं सांगितलंय की परीक्षित महाराज आईच्या गर्भामध्येच नाव घेतलं परीक्षित महाराजांनी भगवंताचं. बाल्या अवस्थेमध्ये एका भक्ताने नाव घेतलं, ध्रुव महाराज की काय 5 वर्षाचा बालक, पण त्याने भगवंताचं नामस्मरण केलं. तारुण्यामध्ये अंबरीश महाराजांनी नाव घेतलं भगवंताचं. आणि वार्धक्यामध्ये म्हातार वयामध्ये ज्याने आयुष्यभर कधीच कृष्ण पुढा असून सुद्धा कृष्णाचं नाव घेतलं नाही, त्यांनी मरताना वार्धक्यामध्ये म्हातारा झाल्यानंतर वनामध्ये गेल्यानंतर नाव घेतलं, त्याचं नाव धृतराष्ट्र. धृतराष्ट्राने नाव घेतलं भगवंताचं म्हातारा झाल्यानंतर. 100 पोरं मेल्यानंतर त्याला कळलं की भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे, संसारात काही नाही. हे 100 पोरं मेल्यानंतर त्याला कळलं. आणि कधी कधी तर म्हातारपणी पण कळत नाही. मृत्यूच्या वेळेला जर एखाद्याला नाव घेतलं तरी उद्धार होऊ शकतो. आजामिळाने मृत्यूच्या वेळेला नाव घेतलं, नारायण नारायण, मरताना नाव घेतलं. आणि मरतानाही काही लोकांना कळत नाही, तर स्वर्गात नरकात कुठं गेल्यानंतर तिकडं सुद्धा नाव घेऊ शकतात. तर एक व्यक्ती आहे चित्रकेतू नावाचा, त्याला शाप भेटला होता, तो नरकात गेला, शाप भेटला होता. तिकडं जाऊन त्यांनी नामस्मरण केलं, नरकातनं तो स्वर्गामध्ये गेला नामस्मरण करून. आणि म्हणून नामस्मरण हे प्रमुख आहे. गौऱ्या सुद्धा जनाबाईच्या विठ्ठल विठ्ठल बोलायला लागल्या. आणि या गौऱ्या कबीरांना फार बरं वाटलं आणि कबीर महाराज फार प्रसन्न झाले. आणि कबीरांनी एक दोहा रचला, बंद करा माईक. तर कबीरांनी दोहा रचला जनाबाईवरती. काय दोहा रचला? जनी जनी सब कहलाते नामदेव की दासी. जनी जनी सब कहलाते नामदेव की दासी. सगळे म्हणतात ही जनी कोण आहे? नामदेवाची दासी आहे. कहत कबीरा ओ नाही दासी. कबीर महाराज म्हणतात ती दासी नाहीये, हो ती दासी नाहीये. ती कोण आहे? कहत कबीरा ओ नहीं दासी सब संतन की काशी. अरे ही जनाबाई ही काय दासी नाही नामदेवाची, ही तर सगळ्या संतांची काशी आहे म्हणे. हरी बोल. एवढा त्या जनाबाईचा भगवंतावर अधिकार आहे म्हणे. अशा प्रकारे जनाबाईचं गुणगान गायलं. अशा जनाबाईने भगवंताला प्राप्त केलं. आणि इतकी अडाणी स्त्री, लहान बालिका, आई नाही वडील नाही, अशा अवस्थेमध्ये सुद्धा भगवंताला प्राप्त करू शकतो. काय तिला म्हणाय येत नव्हतं. रामकृष्ण हरी सुद्धा मंत्र दिला नाही, एक अक्षरी मंत्र दिला. कोणता? विठ्ठल. नामदेव महाराजांनी जनाबाईला एक अक्षरी मंत्र दिला, विठ्ठल. काही पात्रता लागत नाही. आपण भगवंताचं नाव घेण्यासाठी काहीच पात्रता नाही. नाम घेता उठा उटी होय संसाराची तुटी. नाम घेता उठा उठी. उठता बसता आपण विठ्ठल पांडुरंग म्हणू शकतोय की नाही? म्हणून उठता बसताच म्हणायचं नाही, माळ येऊन पण म्हणायचं आहे. कधी कधी अभंगाचा गैरअर्थ घेतला जातो. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी.